मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कावर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे। मी सध्या त्या व्यासपीठावर आहे, ज्या ठिकाणाहून 7 वाजता मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज तोफ धडाडणार आहे। त्यामुळे राजआदेश काय असणार आहे, राजशिष्टाचार कसा असेल आणि राजभाषा काय असणार आहे, याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय की 20 तारखेलाच सांगण्यात आलं होतं की या ठिकाणी जेव्हा गुढीपाडव्याचा मेळावा होईल त्यावेळी राज ठाकरे बोलतील आणि त्यामुळे 9 मार्चला ज्यावेळी मनसेचा वर्धापन दिन झाला त्यावेळी सांगण्यात आलं होतं की ज्या काही गोष्टी महाराष्ट्राला सांगायच्या त्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणाहून सांगितल्या जातील आणि त्यामुळे आज किती गर्दी या मेळाव्याला होणार आहे हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जवळपास 50,000 लोक बसतील इतकी आसन व्यवस्था सध्या या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। डी तयार करण्यात आलेला आहे। पुढच्या भागामध्ये सर्व नेते पदाधिकारी बसतील आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना बसण्यासाठी जागा करण्यात आलेली आहे। एक भव्य असं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। जे 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांचा देखील आज या ठिकाणी सत्कार होणार आहे आणि गावाखेड्यातून महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातून सर्व मनसैनिक जे आहेत ते आज राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे आज राज ठाकरे नेमक्या नवीन महाराष्ट्राचा कोणता संकल्प या ठिकाणी मांडतील किंवा कोणकोणत्या नेत्यांचा कशा पद्धतीने समाचार घेतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्राला कशी दिशा दिली जाईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आणि राज ठाकरे नेमकं काय भाष्य करणार याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।